नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या गौरी स्पेशल ब्लॉग मध्ये। आज गौराई येणार, चला तर मग गौरीच्या स्वागताला। मंडळी, सकाळपासूनच मम्मी आणि मामा देवघरात वेलबुट्टी काढत आहे। त्यासाठी चुन्याचा वापर करून ब्रशच्या साहाय्याने नक्षी काढली जाते। चुना सुकल्यावर ही नक्षी पांढरी शुभ्र आणि सुरेख दिसते। मंडळी, आम्ही आलो सीमेवर आणि बघा किती सुंदर दृश्य आहे। किती सुंदर दिसतात ना हे गवत फुले। हिरव्या चादरीवर निळी नक्षी केलीत असंच वाटतंय। या गवत फुलांना इथे कावळ्याचे डोळे म्हणतात। मंडपी सजवण्यासाठी या फुलांचा वापर करतात। मंडळी, आम्ही कावळ्याचे डोळे गोळा केले, गाडीत बसलो आणि हा धोधो पाऊस आला। पावसाची धुमशान सुरूच आहे। मी मात्र खूप एन्जॉय करतोय, खूप मज्जा येते। गौरी येणार याचे प्रतीक म्हणून असे पावलांचे ठसे घराच्या अंगणापासून ते देवघरापर्यंत काढले जातात। मी ही ब्रश घेऊन पावलं काढण्यासाठी मदत केली। या रानफळाला इथे कमंडलू म्हणतात। रानात याची वेल असते। याचा उपयोग विसर्जनाच्या वेळी दिवा बनवण्यासाठी करतात। हे औषधी असून पोटाच्या विकारावर वापरले जाते। मम्मी निघाली गौरी आणायला। कोकणात तेरड्याच्या रोपांना गौरीचा मान दिला जातो। सकाळी तेरड्याची रोपं पानवटाच्या ठिकाणी नेऊन लावली जातात। दुपारी सर्व स्त्रिया गौरी आणण्यासाठी पानवटाच्या जवळ गोळा होतात। गौरी आणण्याचा मान माहेरवाशिणीचा असतो। गौरी ही माहेरवाशिणीच आणि म्हणून परंपरेप्रमाणे मुली किंवा माहेरवाशिणी स्त्रिया घरी गौरी घेऊन येतात।
घरी आणल्यानंतर प्रथम देवघरात नेले जाते. जणू ती देवाच्या पाया पडते. नंतर तिला आराम करण्यासाठी माळ्यावर पाठवले जाते. अगदी तिला माहेरवाशिणीची वागणूक दिली जाते. आमच्या इथे गौरी पारंपरिक पद्धतीने तयार केली जाते. त्यासाठी तेरड्याची रोपे अशा पद्धतीने बांधून घेतली जातात. बांधा उभा केला जातो. गौरीचा मुकुट चढवला जातो. निऱ्याने तयार केलेली 10 वारी साडी परिधान केली जाते आणि मग दागिने घालून गौरीला सजवले जाते. सोनियाच्या पावलाने गवर आली माहेराला. गवर आली माहेराला भाजी भाकर जेवायला. गौरीला तिळाच्या पिवळ्या फुलांचा मान दिला जातो. तिळाची पिवळी फुले गौरीला मिळावी म्हणून दरवर्षी आधी शेतात थोडे तीळ पेरते. ही प्रथा तिने अजून पूर्वापारपासून सुरू ठेवली आहे. गौरी ही शेतकऱ्याची लेक म्हणून तिला भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. नैवेद्यासाठी लागणारी पालेभाजी ही आजीने शेतात पेरली होती. जे आपण खाणार तेच लेकीला, ही यामागची सुंदर भावना. गौरीच्या साडीला अशा पद्धतीने निऱ्या पाडल्या जातात. यासाठी साधारण तासभर लागतो. हा पहा शंकरोबा, गौरी सोबत तो तिच्या माहेरी येतो. मंडई, हल्ली अशा पद्धतीने गौरीची मूर्ती आणली जाते. गौरी आली की ती आपल्या माहेरी गप्पा मारते, आपली सुखदुःखे सांगते, नाचते गाते. त्यासाठी रात्र जागवली जाते.
गौरीच्या 2 रात्री गावातील मुले मुली नाच करतात. ढोलकी, झांज अशी कमीत कमी साधने वापरून नाच केला जातो. कधी पारंपरिक गाणी तर कधी नवीन काळातील गाणी सादर केली जातात. यासाठी रंगमंच लागत नाही. जिथे जागा मिळेल तिथे नाच सुरू होतो. कोकणातील ही पारंपरिक कला नवीन पिढीनेही जपली आहे.